मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण मस्त चवीची अशी झणझणीत मांदेली थाळी बनवणार आहोत। तुम्हाला तर माहितीच असेल, काटेरी फिश जे असतात ते जास्त कोणी खायला बघत नाही, पण भारी भन्नाट चव काटेरी फिशलाच असते। तर आज आपण मांदेली फिशची थाळी बघूया। आता पहिले कशी साफ करायची ते आपण बघून घेऊया। पहिलं ना मांदेलीवर खवले असतात, काही मांदेले गुळगुळीत असतात, काही खवलेवाले असतात। तर खवली काढून घ्या। मी कैचीने साफ करते म्हणजे पटापट होतं, दुसरा म्हणजे त्यामध्ये खराब होत नाही आपला। इथून डोकं कापायचं, डोक्याबरोबर आतडं पण बाहेर येतं बघा। तुम्हाला पाहिजे ते हे असं कापून घ्या आणि शेपटी कापा। बस झालं तयार। आज काय झालं, मला खूप छोटी मिळाली मांदेली, ना तर मी मोठी मांदेली दाखवली असते। पहिला खवला काढायचा, बारीक खवले आहेत बघा अंगावर। तुमच्याकडे विळी असेल तर विळीने करा, मी कैचीनीच करते। आपण इथे ना हे बघा 15-20 पाकळ्या घेतल्या, ठेचणार आहेत आपण लसणाच्या, आणि आळं घेतलं हे बघा। तर आपण हे ठेचून घेऊया एकत्र। आपण दोन रेसिपी बनवणार आहोत ना, म्हणजे आपण मांदेलीचं सार पण बनवणार आहोत आणि मांदेली फ्राय पण बनवणार आहोत। तर त्यासाठी एवढा लसूण आणि आळं आपण ठेचून घेणार आहे। आता आपण आळं आणि लसूण ठेचून घेतलंय, त्याच्याच बरोबर चार आपण आहे ना 4 ते 5 तिरफळा घेतले, ते थोडेसे ठेचते मी हलकेसे। 2 मिरच्या पण आपण ठेचून घेणार आहे। आळं लसूण जे ठेचलंय ना त्याच्यामध्येच आपण आळं लसूण आणि तिरफळ आपण ठेचले, त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकते ठेचायला, आणि थोडीशी कोथिंबीर ठेचूया हे बघा। छोटी मांदेली कुरकुरीत तळली जातात, तर आपण ही मांदेली जी घेतली त्याची अर्धी मांदेली आपण कालवणासाठी घेतली। तर त्यात किती कोकम घेते? आता हे बघा 4-5 कोकम जास्तच घेतलेत आपण। हा, एक चमचा हळद घेतोय, थोडी जास्त घेऊया। दीड चमचा आपण काश्मीर मिरची पावडर घेते, आणि पाव चमचा आपण आगरी मसाला घेते। थोडं टाक, चवीनुसार तुम्ही टाका। मीठ आपण टाकून घेतलंय। आता आपण ना ते कालवून घेऊया, म्हणजे मसाला सगळीकडे लागेल पूर्ण। थोडंसं पाणी टाकलं आपण। ज्या टोपात आपण वाटलेलं आलं लसूण, त्याच भांड्यामध्ये आपण हे कालवण करायचंय। 3 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलं। तर आता तेलामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि त्रिफळा ह्याचा जो ठेचा केलेला आपण तो टाकून घेतला, जो आपण मगाशी थोडा वाचवलेला। आता छान परतून घेऊया। आता आपण मिक्स करून घेतलं, छान याची फोडणी हे होऊन देऊया, तेलात परतून घेऊया आलं लसूण मस्तपैकी। फोडणी आपली हे बघा चरचरते एकदम छानपैकी। आता आपण
तेला पण आपण 1 चमचा टाकू. 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, तिखट नाहीये ती, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि आता आपली जी मांदेली हे केले मॅरिनेट केले ती टाकून घेऊया. थोडस पाणी टाक त्याच्यामध्ये, थोडस टाक एकदम. थोडंसं पाणी टाकलं आपण. आता शिजून देऊया फक्त. आता मीठ वगैरे आपण पहिले सगळं टाकलंय, कोकम बिकम सर्व. तर आता फक्त आपल्याला शिजवायचं ते. आपल्याला जास्त वेळ लागत नाही, हे छोटे छोटे मासे आहेत, शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक उकळी आली म्हणजे झालं असं समजायचं. तर आता आपण हे काढून ठेवूया आणि मच्छी फ्राय करून घेऊया. आपण ना इथे आळं, लसूण, मिरची जे ठेचलेलं होतं, जे मगाशी अर्ध वाटण ठेवलं ते घेतलं इथे. आणि कोकम आपण घेतले 3, ते आपण पूर्ण कुस्करून घेऊया कोकम. तुमच्याकडे चिंच असेल तुम्ही चिंच घ्या. आपण ना त्याच्यामध्ये किती हा मग 1 चमचा मी कोकमाचा रस घेतला आहे, पण मला आणि ते आपण ठेचा घेतला ना लसूण आल्याचा तेव्हा आहे. आणि आपण ना थोडस 1-2 चमचे हे टाकतो, खाटी विनेगर बोलतात आपल्या घेतलं. गावाला, खाटी बोलतात, आपल्याकडे इथे बॉम्बेला विनेगर बोलतात, ते घेतोय आपण. ते टाकलं ना तर तुम्हाला काय कोकम चिंच काही टाकायची गरज नाही. यातच आपण मसाले आता टाकून घेऊया. 2.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि 1/2 चमचा मी फक्त मसाला घेतला, आपला आगरी मसाला. आगरी मसाला 1/2 चमचा, आणि हळद घ्यायची आपल्याला. चमचा आपण हळद टाकली. आपण मीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा मीठ टाकलं, अर्धा टीस्पून. हे कालवून घेतलं सगळा मसाला आपण. मांदेली टाकून घेऊया, म्हणजे मांदेली मॅरिनेट होती त्यात. आपण इथे ना 1 टेबलस्पून रवा घेतलाय, 2 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ आणि 2 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर घेतलंय. यापैकी कोणतेही 2 असेल किंवा 1 असेल तरी होऊन जातं. मॅड होतं तर मी घेतलंय, आणि ह्यानी छान क्रिस्पी होतात एकदम. तर हे 3 पीठ वापरून तुम्ही तळून बघा मांदेली. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेऊया. याच तव्यात मी पहिले बांगडे तळले, नाही तर तुम्हाला वाटेल की तवा घाणेरडा आहे, तर तव्यामध्ये पहिले मच्छी मी फ्राय केली. आता तेलामध्ये आपण जे वाटण वाटलेलं बघाशी, जे पेस्ट बनवलेली आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची, ती टाकली पहिले. ही चांगली फ्राय झाली की मग आपण जी बांधलेली आहे ती टाकू. आपण पीठ चांगली मिक्स केली आणि त्याच्यात बांधलेली आपण डीप करूया.
आता बघा झाल्यात मस्त क्रिस्पी, आपण काढून घेऊया. भाकरी, भात, मांदेली फ्राय, मांदेलीचं कालवण, बांगडा फ्राय, कांदा टोमॅटो, मस्त सजवले आपण थाळी बघा.